नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, केटीएचएम महाविद्यालय नाशिक। आज आपण पर्यावरण भूगोलाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंटल जिओग्राफी या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत। मागच्या मुद्द्यामध्ये आपण पर्यावरण भूगोलाच्या अभ्यास पद्धती यांचा विचार केलेला आहे। तर बघूया, आपण आज पर्यावरण भूगोलाच्या महत्त्वाविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया। सुरुवातीला आपण पर्यावरणाच्या अभ्यासाविषयी आणि त्याच्या महत्त्वाविषयी थोडक्यात जाणून घेऊया। पर्यावरणाचा अभ्यास वेगळ्या विद्याशाखेत व विषयामध्ये हा प्रामुख्याने केला जातो, परंतु पर्यावरण भूगोलामध्ये केला जाणारा अभ्यास अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या विषयात भौगोलिक परिस्थितीनुसार या विषयाची मांडणी केली जात असल्यामुळे या अभ्यासाचा हेतू किंवा या अभ्यासाचे महत्त्व हे अतिशय मोठं आहे। कारण प्रत्येक भौगोलिक प्रदेशात असलेले पर्यावरण व त्या ठिकाणच्या पर्यावरणाच्या समस्यांचे स्वरूप लक्षात घेण्यासाठी आणि त्यावर आधारित नियोजन व व्यवस्थापन करताना या विषयाच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झालेले आहे। म्हणूनच खालील मुद्द्यावरून आपल्याला पर्यावरण भूगोलाचे महत्त्व हे प्रामुख्याने सांगता येतं। तर पहिला मुद्दा म्हणजे मानव व पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध व आंतरक्रियांचे आकलन। या मुद्द्याचा विचार करताना आपल्याला काही प्रमुख गोष्टी या ठिकाणी विचारात घेता येतील। त्या म्हणजे पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासामध्ये प्रदेशानुसार मानव व पर्यावरण यांच्या संबंधाचा शास्त्रीय अभ्यास केला जातो, म्हणूनच तेथील अचूक परिस्थिती आपल्याला समजते। तसेच काळानुसार मानव व पर्यावरण यांच्यातील संबंध बदलतात, यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात। यांचाही अभ्यास या प्रामुख्याने केला जातो। उदाहरणार्थ, टुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोक पूर्वीपासून ते या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सर्व व्यवसाय व आपल्या गरजा पूर्ण करताना आधुनिक साधनांचा वापर करत आहेत। तेथील पर्यावरणाचा विपरीत परिणाम त्यावर होत आहे। अशा प्रकारचा अभ्यास या विषयात अधिक अचूकपणे करता येतो, त्यामुळेच या विषयाच्या अभ्यासाला महत्त्व हे प्राप्त। पुढचा मुद्दा, पर्यावरणीय समस्यांची उकल करणे। प्रत्येक भौगोलिक प्रदेशातील पर्यावरण थोड्याफार प्रमाणात भिन्न असते। त्याचबरोबर तेथील पर्यावरणाचे घटक, उदाहरणार्थ जैविक आणि अजैविक, व त्यांचे प्रमाण व घनता यातही बदल असतो। प्रत्येक ठिकाणी मानवी व्यवसाय, आर्थिक क्रिया, प्रादेशिक विकास भिन्न स्वरूपाचा असतो। त्यामुळे प्रत्येक प्रदेशात पर्यावरणीय समस्या आणि त्यामागील कारणेही वेगवेगळी असतात। याची शास्त्रीय माहिती सुद्धा आपल्याला पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासात किंवा त्यातूनच ही मिळत असते। उदाहरणार्थ, औद्योगिक विकास झालेल्या युरोपियन देशांमध्ये प्रदूषण, आम्ल पर्जन्यासारख्या समस्या या तीव्र असेल, तर भारतासारख्या देशात वृक्षतोड किंवा निर्वनीकरणासारखी समस्या ही सुद्धा तीव्र असते। तेव्हा पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासातून या समस्यांचे मूळ कारण व
त्यामागील पार्श्वभूमी अभ्यासताना सर्व समावेशक माहिती यातूनच मिळते. कोणतीही पर्यावरण समस्या आपल्याला जर सोडवायची असेल, तर तिची तीव्रता कमी करावायची असेल, तर त्यासाठी त्या समस्येची उकल होणे हे गरजेचे असते आणि ही उकल करण्यासाठी या विषयाचा अभ्यास हा त्यासाठी महत्त्वाचा ठरतो. पुढचा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय समस्या. पर्यावरणाचा ऱ्हास व अवनती यासाठी नियोजन आणि व्यवस्थापन करणे. कोणतीही पर्यावरण समस्या सोडवण्यासाठी नियोजन व व्यवस्थापन हे गरजेचं असतं. समस्यांची व्याप्ती व तीव्रता लक्षात घेऊनच त्या भौगोलिक प्रदेशातील उपलब्ध घटकांचा व संपदेचा अचूक वापर करणे हे गरजेचे असते. अशा वेळेस पर्यावरण भूगोलाचा अभ्यास त्यासाठी मार्गदर्शक आणि उपयोगी ठरतो. पर्यावरण भूगोलाचा अभ्यास करताना तो भौगोलिक दृष्टिकोनातून केला जात असल्यामुळे त्या प्रदेशातील भूरचना, उतार, जलप्रणाली, मृदा, वने, प्राणी यासारख्या घटकांचा या नियोजनात आणि व्यवस्थापनात प्रामुख्याने त्याचा वापर करता येतो. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन करणे असो किंवा जैवविविधतेचे संवर्धन असो, यासाठी नियोजन आणि व्यवस्थापन करताना या विषयाचीच आपल्याला गरज असते. त्यानंतर पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून देणे. आता यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की आज जगातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्या आढळून येतात. कदाचित त्यांची तीव्रता व व्याप्ती कमी अधिक प्रमाणात असेल, परंतु सर्व ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास अधिक प्रमाणात होत आहे. यामध्ये जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, सागर पातळी होणारी वाढ, वृक्षतोड, मृदेचा ऱ्हास, प्रदूषण इत्यादी सारख्या समस्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या विषयामध्ये आज या समस्यांचा प्रदेशानुसार अभ्यास करून त्या समस्यासाठी मार्गदर्शक आणि उपयोगी असा हा अभ्यास आपल्याला ठरत आहे. सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन किंवा पोपटराव पवार यांचे पाणलोट क्षेत्र विकास, त्याचप्रमाणे स्वीडनमधील ग्रेटर थनबर्ग या मुलीचं स्ट्राईक फॉर क्लायमेट या सर्व पर्यावरण संवर्धन बाबी जगापुढे आणण्यासाठी या विषयाचे महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. जगामध्ये पर्यावरण दिन, जागतिक ओझोन दिन, जागतिक वसुंधरा दिन, जागतिक वन दिन यासारखे दिन साजरे करण्याचे महत्त्व आणि त्यातून स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरण भूगोलाचाच अभ्यास हा महत्त्वाचा ठरतो. लोकांमध्ये पर्यावरण स्नेही दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाची कास धरण्यासाठी एक मानसिक तयारी करण्यास या विषयाचा अभ्यास हा खूपच महत्त्वाचा आहे. शासन, खाजगी संघटना यांना पर्यावरण संरक्षण कार्य करण्यासाठीही या विषयाचा अभ्यास हा उपयोगी ठरत आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साधन संपदेचा काळजीपूर्वक वापर करण्यासाठी. आज जगाची वाढती लोकसंख्या, आधुनिक विज्ञानाचा विकास, मानवाची बदलती जीवनशैली, कारखानदारी इत्यादी सर्वांचाच विपरीत परिणाम पर्यावरणावर आणि साधन संपदेवर झालेला आहे. मानवाच्या अतिरेकी आणि स्वार्थी कृतीमुळे मृदा, वने, जल, प्राणी, ऊर्जा साधने यांचे अतिरिक्त प्रमाणात शोषण हे मानव करत आहे. त्यातूनच पर्यावरणीय समस्यांची तीव्रता
उदाहरणार्थ दुष्काळ असेल, तापमानवाढ असेल, ही वाढल्यामुळे या साधन संपदा वेगाने कमी होत आहे. त्यांची गुणवत्तासुद्धा ढासळत आहे. वनाखालील क्षेत्र वेगाने कमी होत आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई यासारख्या शहरांमध्ये प्रदूषण पातळी, उदाहरणार्थ हवा प्रदूषण असेल, खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. त्यातूनच ऊर्जेचा तुटवडासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवू लागलेला आहे. अशा वेळेस या समस्यांची तीव्रता कमी करणे, या साधन संपदेला पर्यायी वापर शोधणे, यासाठी या विषयाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ ऊर्जा समस्या सोडवण्यासाठी पारंपरिक ऊर्जा स्रोताऐवजी अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करताना सदर अभ्यास त्यासाठी महत्त्वाचा ठरतो. सागरी भागात लाट ऊर्जा, पठारी भागात पवन ऊर्जा, डोंगराळ प्रदेशात असणाऱ्या नद्यांच्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प, जगातील जपान, जर्मनी, कॅनडा, फ्रान्स, न्यूझीलंड यासारख्या देशांमध्ये मानवी जीवन सुकर करण्यासाठी पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासाचा महत्त्वाचा वाटा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे भारतासारख्या इतर अनेक आशियाई देशांमध्ये सदर विषयाचा अभ्यास हा त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात मदत. प्रत्येक वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती या नेहमीच घडून येत असतात. या नैसर्गिक आपत्तीवर कोणतीही उपाययोजना करताना तेथील भौगोलिक परिस्थिती समजून घेणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. प्रत्येक नैसर्गिक आपत्ती आपल्याला पूर्णपणे थांबविता येणे शक्य नाही, परंतु तिची तीव्रता काही प्रमाणात कमी करू शकतो. अनेक नैसर्गिक आपत्तीची कारणे आपण भूगोलाच्या माध्यमातून व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतो. या आपत्तीपासून मानवी जीवनावर ज्याप्रमाणे परिणाम होतो तसाच परिणाम पर्यावरणावर होतो आणि त्याचे संतुलन सुद्धा काही प्रमाणात बिघडले जाते. प्रत्येक भौगोलिक प्रदेशामध्ये घडणारी नैसर्गिक आपत्ती ही थोड्याफार प्रमाणामध्ये वेगळी असते व त्याविषयी नियोजन करताना स्थानिक संपदेची उपलब्धता व तांत्रिक प्रगतीचा वापर हा करणे आवश्यक असते. जपानमध्ये भूकंप, हिमालयामधील भूमिपात, फिलिपिन्स व इंडोनेशियात सुनामी, भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील चक्रीवादळे असतील, आसामातील पूर असतील, यासारख्या उदाहरणावरून आपल्याला सहजपणे समजते की प्रत्येक भौगोलिक प्रदेशात नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप हे वेगवेगळे असतात. पर्यावरण भूगोलात प्रत्येक प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती व तेथील पर्यावरणाचा अभ्यास सविस्तरपणे केला जात असल्यामुळे या समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी या अभ्यासाची मदत होत असते. अशा नैसर्गिक आपत्तीग्रस्त किंवा आपत्तीप्रवण प्रदेशाचा नकाशा तयार करून त्या ठिकाणी आपत्तीकालीन नियोजन करण्यासाठी याचा उपयोग आपल्याला करता येतो. त्याचबरोबर या आपत्तीचे स्वरूप दूरसंवेदन तंत्राच्या मदतीने समजून घेणे शक्य होते, कारण उपग्रहांच्या प्रतिमाच्या माध्यमातून सदर आपत्ती कोणत्या दिशेकडे विस्तारत आहे ते यावरून लक्षात येते. अशा प्रदेशात मदत करणे किंवा तेथील लोकांचं स्थलांतर करणे हे आपल्याला सहजपणे शक्य होतं. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जैविक विविधतेचे संवर्धन करणे. आज जागतिक पातळीवर जैविक विविधता मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत आहे. जगात अनेक ठिकाणी जैवविविधतेच्या संवेदनशील जागा, हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी, या मोठ्या प्रमाणात आहेत. आजपर्यंत वेगवेगळ्या अभ्यासातून 18 जागतिक जैवविविधतेच्या संवेदनशील जागा या ठरविलेल्या आहेत.
भारतातील पूर्व हिमालय क्षेत्र व पश्चिम घाटाचा यामध्ये समावेश आहे. सदर जैवविविधता नैसर्गिक कारणांबरोबरच मानवी कारणांमुळे, आता नैसर्गिक कारणे म्हटले म्हणजे त्या ठिकाणी भूकंप, दुष्काळ किंवा अतिवृष्टी, ज्वालामुखी यासारखी नैसर्गिक कारणं आपल्याला सांगता येतील. तर मानवी कारणं म्हणजेच त्या ठिकाणी कारखानदारी असेल, स्थलांतर असेल, शेती असेल, वृक्षतोड असेल, खाणकाम, प्रदूषण, अणु चाचण्या म्हणजे यासारखी आपल्याला सांगता येतील दोन्ही कारणं. म्हणजेच त्या ठिकाणी अशा नैसर्गिक किंवा मानवी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात त्या घडून येत आहे. भारतामध्ये वन्य प्राण्यांचा मानवी वसाहतीत होणारा प्रवेश यासारख्या घटनांतून त्यांचे दुष्परिणाम आपल्याला सहज लक्षात येतात. अशा वेळेस प्रत्येक भौगोलिक प्रदेशानुसार त्या ठिकाणचे हवामान आणि इतर भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी जैविक विविधतेच्या संवर्धनासाठी पर्यावरण भूगोलाचा उपयोग आपल्याला मोठ्या प्रमाणात होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे मानवी जीवन सुकर करणे. आजच्या आधुनिक काळात मानव आपली प्रगती पर्यावरणातील साधनांचा वापर करून विज्ञानाच्या मदतीने आज मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे. परंतु त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या समस्या पर्यावरणामध्ये निर्माण होत आहेत. त्यामुळे मानवी जीवनात अनेक समस्याही निर्माण झालेल्या आहेत. उदाहरणार्थ पाण्याची समस्या असेल, शुद्ध हवेचा तुटवडा असेल, अनेक ताण किंवा आपण त्याला उपद्रवी ताण सुद्धा म्हणतो किंवा आणि विषाणूंचा फैलाव असेल, कचरा प्रदूषण असेल, अशा वेगवेगळ्या समस्या या मानवी जीवनामध्ये अडचणी निर्माण करत आहे. अशा वेळेस या समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी व मानवी जीवन पुन्हा आनंदी व सुकर करण्यासाठी या विषयाचा अभ्यास हा फायदेशीर ठरत आहे. ज्यावेळेस लोकसंख्येची बेसुमार वाढ होते व ती प्रदेशाच्या पर्यावरणीय पोषण क्षमतेपेक्षा वाढते, अशा वेळेस योग्य नियोजन आणि जाणीव करून देण्यासाठी या विषयाचा अभ्यास, नियोजन करणे, व्यवस्थापन करणे यासाठी फायदेशीर ठरतो. वैयक्तिक पातळीवर सामाजिक विकासासाठी सरकारी व खाजगी क्षेत्रात या विषयाचा अभ्यास सुद्धा हा मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरतो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे निसर्ग संतुलनात्मक तत्वांचा वापर करणे. पर्यावरण भूगोलाचा अभ्यास केल्यामुळे पर्यावरण संतुलन संकल्पना अधिक सविस्तरपणे समजते. पर्यावरणातील संतुलन मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी अतिशय फायदेशीर आहे. पर्यावरणाचे संतुलन निसर्गातील वेगवेगळ्या चक्रातील संतुलनावर आणि पर्यावरणातील वेगवेगळ्या जैविक व अजैविक घटकातील परस्पर संबंधावर अवलंबून आहे. पर्यावरणातील या वेगवेगळ्या तत्वांचा व नियमांचा परिचय झालेला आहे. उदाहरणार्थ ऑक्सिजन चक्र, जलचक्र, कार्बन चक्र इत्यादी. उंचीनुसार दाब व तापमान कमी होणे, वृक्षतोडीमुळे व वनक्षेत्र कमी होण्याने नैसर्गिक विविधता कमी होणे इत्यादी गोष्टीचे मानवाला आज आकलन झालेले आहे. पर्यावरण भूगोलाच्या या निसर्ग संतुलनात्मक तत्व आणि नियमांची परिपूर्ण ओळख यातूनच होते व ते मानवी जीवनाबरोबरच इतर सजीवांच्या अस्तित्वासाठी किती गरजेचं आहे याची जाणीव याच्या अभ्यासातूनच होते. आणि त्यामुळे अलीकडच्या काळात या तत्वांच्या व नियमाप्रमाणे संतुलन राखण्याची जाणीव समाजाला करून देण्याचे काम या विषयातूनच घडते. त्यामुळे वृक्ष संवर्धन असेल, जलसंवर्धन, मृदा संवर्धन, पाणलोट क्षेत्र विकास, जैवविविधता संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, ऊर्जा संवर्धन इत्यादी विषयी मानव कमालीचा जागृत
झालेला आहे. तो या माध्यमातून निसर्गाचे पर्यावरणाचे संतुलन टिकवण्यासाठी काळजीपूर्वक आणि कृतीपूर्वक तो आज वागत आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे विश्व बंधुत्वाची भावना निर्माण करणे. आता या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की या सर्व समस्यांवर अगदी महत्त्वाचा उपाय म्हणजेच हा या ठिकाणी विश्व बंधुत्वाची भावना निर्माण करणे. म्हणजेच आज आपल्याला असं त्यातून सांगता येईल की पृथ्वी एक परिसंस्था या विषयात मानली गेलेली आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने अभ्यास केल्यामुळे या परिसंस्थेच्या संतुलनासाठी जागतिक स्तरावर एकत्रितपणे प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. ओझोन वायूचा क्षय, जागतिक तापमान वाढ, आम्ल पर्जन्य, दुष्काळ, महापूर यासारख्या घटनांमागे नैसर्गिक कारणांपेक्षा मानवी कृती ही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर सर्वच देशांनी एकत्रित प्रयत्न करणे हे सुरू केलेले आहे. यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 जून 1972 रोजी स्वीडनमधील स्टॉकहोममधील पहिली जागतिक परिषद, ब्राझीलमधील जून 1992 ची रिओ डी जानेरो येथील वसुंधरा शिखर परिषद किंवा 7 डिसेंबर 2019 मधील कोपेनहेगन येथील संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद असो, या सर्व परिषदांमधून जागतिक किंवा जगातील राष्ट्रांनी जागतिक पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी सामुदायिकपणे प्रयत्न केलेले आहे आणि यापुढेही केले जातील. यातूनच विश्व बंधुत्वाची भावना निर्माण होण्यासाठी मदत होते. या कामी पर्यावरण भूगोल या विषयाची अतिशय मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे. कारण जागतिक पर्यावरणविषयक समस्यांची ओळख आणि त्यांची व्याप्ती याविषयी सविस्तर अभ्यास या विषयात होत असल्यामुळे विश्व बंधुत्वाची संकल्पना आणि तिची गरज यातून स्पष्ट केली जाते. धन्यवाद मित्रांनो. आपले काही प्रश्न असतील तर मी या ठिकाणी माझा मेल आय डी दिलेला आहे. तो म्हणजे prabhakarjadhav@kthmcollege.ec.in. आपले प्रश्न असतील तर तुम्ही मला या मेलवरती तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला निश्चितच त्या प्रश्नांची उकल तुम्हाला करून देईल. धन्यवाद.